Today we are going to learn new chapter. The new chapter is plant water relations. आज आपल्याला नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे. नवीन चॅप्टर आहे प्लांट वॉटर रिलेशन्स. छान चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये खूप सारा इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला डिस्कस करायचं आहे. ॲक्च्युली या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये पहा स्कोप काय आहे. सगळ्यात पहिल्यांदा वॉटर, त्याच्यानंतर वॉटरच्या प्रॉपर्टीज, त्याच्यानंतर वॉटरचा सोर्स, त्याच्यानंतर मग या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये प्लांटचे कुठले कुठले पार्ट्स वॉटर ॲब्सॉर्ब करतात ते पार्ट्स. मेनली प्लांटचा रूट हा पार्ट वॉटर ॲब्सॉर्ब करतो. मग स्ट्रक्चर ऑफ रूटचा एक पार्ट पुन्हा अजून इम्पॉर्टंट आहे की जो वॉटर खरोखर ॲब्सॉर्ब करतो, तो म्हणजे रूट हेअर, म्हणून स्ट्रक्चर ऑफ रूट हेअर. त्याच्यानंतर काही फिजिकल प्रोसेसेस पाहिजे की ज्याच्यामुळे वॉटर ॲब्सॉर्ब होईल. मग इम्बिबिशन म्हणजे काय, डिफ्युजन म्हणजे काय, ऑस्मॉसिस म्हणजे काय, या पार्ट चॅप्टरमध्ये हा जो पार्ट आहे तो इम्पॉर्टंट. ह्याच्यानंतर मग खरोखर चॅप्टर सुरू होते. त्या चॅप्टरमध्ये मग ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, त्याच्या मेथड्स, मग ॲसेंट ऑफ सॅप म्हणजे अपटेक ऑफ वॉटर, म्हणजे रूटपासून लीफच्या टोकापर्यंत वॉटर कसं जाईल. मग एक्सेस ऑफ वॉटर त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये जर असेल तर ते इव्हॅपोरेट कसं होईल, इलिमिनेशन ऑफ एक्सेस ऑफ वॉटर, त्याला ट्रान्सपिरेशन म्हणतो. काही प्लांट्समध्ये ट्रान्सपिरेशनसोबत अजून एक वेगळी प्रोसेस होते, त्याला गटेशन म्हणतात. तर असा हा या चॅप्टरचा स्कोप आहे. या चॅप्टरमध्ये सगळे पॉईंट्स आपल्याला एक एक डिस्कस करायचे. सगळ्यात सुरुवातीला इथे दिलेलं आहे की वॉटर जर प्लांटला ॲब्सॉर्ब करायचं जर असेल तर नेहमी प्लांटकडून वॉटर रूटनीच ॲब्सॉर्ब होईल का? नाही. देअर आर 3 डिफरंट वेज फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय द प्लांट. द व्हेरियस वेज आर मोस्टली प्लांट्स और हायर प्लांट्स ॲब्सॉर्ब वॉटर विथ द हेल्प ऑफ रूट. ते हायर प्लांट्स असेल तर त्या हायर प्लांट्सकडून सगळ्यात जास्त जर वॉटर कशाने ॲब्सॉर्ब होत असेल तर ते रूटनी. पण काही असे प्लांट्स आहे, फॉर एक्झाम्पल अल्गी, तर ते अल्गी प्लांट्स ॲक्वॅटिक आहे, त्या पर्टिक्युलर प्लांट्सला रूट्स नाही. मग ॲक्वॅटिक प्लांट आहे, रूट्स नाही, तर मग वॉटर ॲब्सॉर्ब कसं करणार. म्हणून इन केस ऑफ अल्गी द जनरल सरफेस ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लांट इट ॲब्सॉर्ब्स द वॉटर. म्हणजे अल्गीमध्ये त्या प्लांटचा किंवा अल्गीच्या प्रत्येक फिलामेंटचा सेल जो आहे तो इंडिपेंडंटली वॉटर ॲब्सॉर्ब करू शकतो. काही असे प्लांट्स आहे की जे प्लांट्स दुसऱ्या प्लांटवर ग्रो होतात, त्या दुसऱ्या प्लांटचा शेल्टर म्हणून यूज करतात, दुसरा कुठला यूज नाही. अशा वेळेस या प्लांट्सला आपण इपिफाईट्स म्हणतो. एक्झाम्पल ऑर्किड्स आहे, तर या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये वॉटर ॲब्सॉर्ब करायचं असेल तर दीज पर्टिक्युलर प्लांट्स दे ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द ॲटमॉस्फिअरिक ह्युमिडिटी. म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये जे वॉटर आहे ह्युमिडिटीच्या फॉर्ममध्ये, मॉइश्चरच्या फॉर्ममध्ये, तर हे एपिफिटिक प्लांट जर असेल तर ते मॉइश्चर ॲब्सॉर्ब करेल. म्हणजे याचा अर्थ असा नाही की सगळ्या प्लांट्समध्ये वॉटर रूट्सनीच ॲब्सॉर्ब होईल. काही प्लांट्समध्ये रूट्सने ॲब्सॉर्ब होईल, काही प्लांट्समध्ये जनरल सरफेसने ॲब्सॉर्ब होईल, तर काही पर्टिक्युलर प्लांट्समध्ये ते प्लांट ॲटमॉस्फिअरमधून ह्युमिडिटीच्या मॉइश्चरच्या फॉर्ममधून वॉटर ॲब्सॉर्ब करेल. ठीक आहे, चलो बघा. प्लांट ॲब्सॉर्ब वॉटर इन 3 डिफरंट वेज. दॅट इज इन हायर प्लांट्स रूट ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द सॉईल. इन लोअर प्लांट्स द जनरल सरफेस इज कन्सर्न्ड विथ द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. अँड in epiphytes or the epiphytes absorb water in the form of moisture from the atmosphere. ओके, आता आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की प्रॉपर्टीज ऑफ वॉटर, की वॉटर त्या पर्टिक्युलर सॉईलमध्ये प्रेझेंट असेल किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असेल किंवा त्या वॉटर बॉडीमध्ये प्रेझेंट असेल तर त्या पर्टिक्युलर वॉटरच्या प्रॉपर्टीज काय, म्हणजे इम्पॉर्टन्स काय, वेगवेगळे इम्पॉर्टन्स दिलेले आहेत. बघा, वॉटर इज कन्सिडर्ड ॲज एलिक्झिर ऑफ लाईफ. इट कंप्राइजेस अबाउट 90 to 95% ऑफ मोस्ट ऑफ द प्लांट सेल्स अँड टिश्यूज. की वॉटरशिवाय त्या पर्टिक्युलर अर्थवर लाईफच नाही. म्हणजे इंडायरेक्टली वॉटरला आपल्याला एलिक्झिर ऑफ लाईफ म्हणता येईल किंवा त्याच्याशिवाय लाईफच नाही आहे अर्थवर. दुसरं की कोणत्याही प्लांटच्या सेल आणि टिश्यूमध्ये जवळजवळ वॉटर 90 to 95% प्रेझेंट असते. इट इज द मीडियम फॉर मुवमेंट ऑफ व्हेरियस डिझॉल्व्ड सबस्टन्सेस लाईक गॅसेस, मिनरल्स, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस एक्सेट्रा. इम्पॉर्टंट आहे की कुठला गॅस ट्रान्सपोर्ट करायचा आहे, कुठला मिनरल ट्रान्सपोर्ट करायचा आहे. प्लांटनी तयार केलेला एखादा ऑर्गॅनिक सबस्टन्स आहे तो दुसऱ्या पार्टला जर ट्रान्सफर करायचा असेल तर मीडियम म्हणून त्या प्लांटमध्ये काय यूज होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज वॉटर. इट इज द सोर्स ऑफ हायड्रोजन ॲटम फॉर द रिडक्शन ऑफ CO2 इन फोटोसिंथेसिस. हे तुम्हाला फोटोसिंथेसिसमध्ये माहीत झालं की फोटोसिंथेसिसमध्ये ॲटमॉस्फिअरमधून ते प्लांट CO2 घेईल, सॉईलमधून वॉटर घेईल आणि या CO2 वॉटरपासून ते ग्रीन प्लांट लाईटच्या प्रेझेन्समध्ये, क्लोरोप्लास्टच्या प्रेझेन्समध्ये फूड मटेरियल म्हणजे ग्लुकोज तयार करेल. पण त्या ग्लुकोज तयार करायला CO2चं रिडक्शन झालं पाहिजे.
CO2चं रिडक्शन व्हायसाठी CO2च्या रिडक्शनसाठी हायड्रोजन लागेल आणि तो हायड्रोजन कोण सप्लाय करेल तर वॉटर. म्हणजे हायड्रोजन व्हेन सप्लाय water when supply hydrogen to the carbon dioxide it undergo reduction, and upon reduction that particular carbon dioxide it is reduced to, it is converted to the glucose. Indirectly the simple inorganic substances like CO2 and H2 they are converted into complex organic food material like glucose. Okay, it prevents the excessive heating of the plant and increases the rate of respiration. या पर्टिक्युलर वॉटरचा हा पण इम्पॉर्टंट रोल आहे की प्लांटचं हिटिंग जे आहे ते जर थांबवायचं जर असेल तर इनडायरेक्टली प्लांटमध्ये वॉटरची क्वांटिटी पाहिजे. वॉटर प्रेझेंट इन व्हॅक्युअल सायटोप्लाझम मेंटेन्स द रिजिडिटी ऑफ द सेल. की प्लांट फ्रेश ठेवायचं असेल, प्लांटला फ्रेश राहायचं असेल म्हणजे इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर प्लांटची रिजिडिटी मेंटेन करायची असेल तर प्रत्येक सेलमध्ये वॉटरची क्वांटिटी ही नॉर्मल पाहिजे, म्हणजे पाहिजे तेवढी पाहिजे. तेव्हा ते पर्टिक्युलर सेल जर रिजिड राहत असेल तर टिश्यू रिजिड राहील, टिश्यू जर रिजिड राहत असेल तर ऑर्गन रिजिड राहील आणि ऑर्गन रिजिड राहत असेल तर ते ऑर्गॅनिझम म्हणजे पूर्ण प्लांट रिजिड राहील. वॉटर हॅज हाय स्पेसिफिक हीट, high heat of vaporization and high heat of fusion. Due to this it act as thermal buffer. या पर्टिक्युलर वॉटरची हाय हीट वेपोरायझेशन आहे, हाय स्पेसिफिक हीट आहे, हाय हीट ऑफ फ्युजन आहे, त्याच्यामुळे या पर्टिक्युलर वॉटरला थर्मल बफर म्हणतात. These various properties are due to hydrogen bonds between the water molecules. ह्या ज्या प्रॉपर्टीज आपण पाहिल्या ह्या प्रॉपर्टीज या पर्टिक्युलर वॉटरच्या का दिसतात, कारण वॉटर मॉलिक्यूलमध्ये जो बॉन्ड प्रेझेंट आहे दॅट पर्टिक्युलर बॉन्ड इट इज कॉल्ड एज हायड्रोजन बॉन्ड. Water molecules have good adhesive and cohesive forces of attraction. Due to this water can easily rise in capillaries. की त्या प्लांटला वॉटर जर ॲब्सॉर्ब करायचं असेल तर ते सॉईलमधून ॲब्सॉर्ब करायचं आहे, पण सॉईलमधून वॉटर ॲब्सॉर्ब करून रूटमध्ये घेणे, रूटमधून स्टेममध्ये नेणे, स्टेममधून लीफमध्ये नेणे आणि लीफमधून इव्हॅपोरेट करणे, या पर्टिक्युलर मुवमेंटला त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये कॅपिलरीज प्रेझेंट आहे ज्याला आपण झायलेम म्हणतो. पण या झायलेममधून वॉटर जर मूव्ह व्हायचं असेल फ्रॉम रूट टू द लीफ तर या पर्टिक्युलर झायलेममध्ये किंवा त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये जे झायलेम आहे त्याला कॅपिलरीज आपल्याला म्हणता येईल. त्या कॅपिलरीजमध्ये कॅपिलॅरिटी ॲक्शननी वॉटर मूव्ह होईल. म्हणजे कॅपिलॅरिटी ॲक्शनमध्ये वॉटरला मूव्ह व्हायचं जर असेल फ्रॉम रूट टू द लीफ तर वॉटरमध्ये कोहेजिव्ह ॲडेजिव्ह फोर्सेस पाहिजे. वॉटरमध्ये ते कोहेजिव्ह ॲडेजिव्ह फोर्सेस आहे म्हणून ते पर्टिक्युलर वॉटर ट्रान्सलोकेट होईल, मूव्ह होईल. Thus, water connects physical world with the biological process. म्हणजे डायरेक्टली या पर्टिक्युलर अर्थवरच्या सगळ्या फिजिकल वर्ल्डला जर तुम्हाला एकत्र आणायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती गोष्ट ही आहे दॅट इज कॉल्ड ॲज वॉटर. म्हणजे बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटीज, बायोलॉजिकल प्रोसेस रन व्हायसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट कोणता फॅक्टर असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज वॉटर. पुढचं पॉईंट आहे अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इन द सॉईल. किंवा सॉईल जर मध्ये वॉटर जर प्रेझेंट असेल तर ते कसं अवेलेबल आहे. सॉईल इज द मेन रिझर्वायर ऑफ वॉटर फॉर प्लांट्स. किंवा प्लांट्सला वॉटर पाहिजे जर असेल तर मेन रिझर्वायर, मेन स्टोरेज कोणता आहे तर सॉईल आहे. प्लांट ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द सॉईल बाय देअर रूट्स. मगाशीच पाहिलं आपण की प्लांटला वॉटर ॲब्सॉर्ब करायचं असेल तर मेन जो पार्ट आहे तो कोणता आहे तर रूट. द मेन सोर्स ऑफ वॉटर टू द प्लांट इज रेन. की त्या पर्टिक्युलर प्लांटला वॉटर पाहिजे बरोबर आहे, रिझर्वायर सॉईल आहे हे पण बरोबर आहे, पण त्या सॉईलमध्ये वॉटर कुठून येईल. सॉईलमध्ये वॉटर यायसाठी मेन सोर्स कोणता असेल तर रेन. The total amount of water present in the soil is called as होलार्ड. की सॉईलमध्ये जे पूर्ण वॉटर प्रेझेंट आहे त्या पूर्ण वॉटरला, टोटल वॉटरला काय म्हणतो आपण होलार्ड. द वॉटर विच कॅन बी ॲब्सॉर्ब बाय प्लांट्स इज कॉल्ड ॲज अ चेसार्ड ऑर अवेलेबल वॉटर ऑर ग्रोथ वॉटर. की त्या पर्टिक्युलर प्लांटला त्या सॉईलमधून वॉटर घ्यायचं आहे, ॲब्सॉर्ब करायचं आहे, पण जे वॉटर त्या पर्टिक्युलर प्लांटला ॲब्सॉर्ब करता येते त्याच्यामुळे त्या प्लांटची जर ग्रोथ होत असेल तर दॅट पर्टिक्युलर वॉटर इट इज कॉल्ड ॲज अ चेसार्ड. द वॉटर विच कॅनॉट बी ॲब्सॉर्ब बाय प्लांट्स इज कॉल्ड ॲज इकार्ड. पण काही असं वॉटर त्या सॉईलमध्ये आहे की त्या पर्टिक्युलर वॉटरला ॲब्सॉर्ब करायसाठी त्या पर्टिक्युलर प्लांटकडे ती ॲबिलिटी कॅपॅसिटी नाही, ते वॉटर त्या पर्टिक्युलर सॉईलमधलं ॲब्सॉर्ब होऊ शकत नाही. सच वॉटर व्हेन इट इज प्रेझेंट इन द सॉईल, व्हेन इट इज नॉट ॲब्सॉर्ब्ड बाय द प्लांट इट इज कॉल्ड ॲज इकार्ड. काय कळलं. द टोटल वॉटर विच इज प्रेझेंट इन द सॉईल इट इज कॉल्ड ॲज होलार्ड. Of the total water, some amount of water it is absorbed by the plant for the growth, that is called as a chesard. And of the total water, some water it remain in the soil, it is not absorbed by the plant, that particular water it is called as इकार्ड. म्हणजे इनडायरेक्टली प्लांटसाठी इम्पॉर्टंट वॉटर कोणतं तर चेसार्ड. पुढचं पॉईंट आहे ॲब्सॉर्प्शन अँड मुवमेंट ऑफ वॉटर.
Roots play important role in water. The main root along with its branches form the root system. की प्लांटकडे सगळ्यात मेन पार्ट जो आहे, जो वॉटर ॲब्सॉर्ब करेल तो कोणता, तर रूट. आणि रूट आणि रूटच्या ब्रांचेस मिळून जी सिस्टीम तयार होईल, दॅट पर्टिक्युलर सिस्टम इट इज कॉल्ड ॲज अ रूट सिस्टम. रूट्स ॲब्सॉर्ब वॉटर मेनली फ्रॉम द यंगर पोर्शन नियर द टीप. किंवा रूट जर असेल तर रूट खूप लांब आहे, पण त्या पर्टिक्युलर रूटचा टीपचा जो पार्ट आहे तो पर्टिक्युलरली वॉटर मेनली ॲब्सॉर्प्शनसाठी इम्पॉर्टंट असेल. The important factor for absorption of water is number of roots, root tips. की त्या पर्टिक्युलर रूटला रूट टिप्सचा नंबर किती जास्त आहे त्याच्यावरून त्या पर्टिक्युलर प्लांटची वॉटर ॲब्सॉर्प्शनची कॅपॅसिटी ठरते. आता आपण बघू स्ट्रक्चर ऑफ रूट. की प्लांट असेल आणि त्या पर्टिक्युलर प्लांटला सॉईलमधून वॉटर जर ॲब्सॉर्ब करायचं असेल तर मेन पार्ट कुठला आहे, तर रूट. आज आपल्याला पहिल्यांदा स्ट्रक्चर रूटचं बघायचं की स्ट्रक्चर रूटमध्ये काय काय प्रेझेंट असणार. ही डायग्राम ऑब्झर्व करा. स्ट्रक्चरली दिस पर्टिक्युलर रूट इट कन्सिस्ट ऑफ 4 झोन्स. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज रिजन्स एक्सेप्टिंग रूट कॅप. द 4 रिजन्स आर 1, 2, 3, 4. 4 रिजन्स असतात रूटला. रूटचं मेन काय काम. The main function of this particular root is to absorb the water and minerals from the soil. की सॉईलमधून वॉटर ॲब्सॉर्ब करायचं आहे, मिनरल्स ॲब्सॉर्ब करायचे आणि ते वॉटर आणि मिनरल्स ॲब्सॉर्ब करून पूर्ण प्लांटला सप्लाय करायचे. त्याच्यासाठी या पर्टिक्युलर प्लांटच्या रूटला 4 झोन्स असतात. झोन्स पुन्हा पहा, 1, 2, 3, 4. याला सोडून कोणाला, रूट कॅप. मग एक एक पार्ट पाहू आपण आता. पहिला पार्ट आहे रूट कॅप. हा झोन्समध्ये आपण कन्सिडर केलेला नाही. Root cap, it is a structure which is present at the tip of the root. It is present at the apex of the root. The main function of this particular root cap is protection. When this particular root penetrate into the soil, the function of protection it is done by this particular part of the root. That particular part of the root it is called as the root cap. But besides this particular root cap, the root it shows the presence of 4 parts or 4 zones or 4 regions. The first zone it is called as zone of cell division. मग झोन ऑफ सेल डिव्हिजन म्हणजे काय. इट इज अ झोन ऑफ रूट विच पजेस मेरिस्टमॅटिक सेल्स. असे सेल्स की ज्या पर्टिक्युलर सेल्सची सेल वॉल थिन आहे, सायटोप्लाझम डेन्स आहे, त्या पर्टिक्युलर रिजनमधल्या झोनमधल्या सेल्सला डिवाइड होता येते. असा जर झोन असेल तर दॅट पर्टिक्युलर झोन ऑफ दिस पर्टिक्युलर रूट इट इज कॉल्ड ॲज अ झोन ऑफ सेल डिव्हिजन. ओके. झोन ऑफ सेल डिव्हिजनमध्ये सेल्स प्रेझेंट आहे, ते डिवाइड होतील. सेल्सला आपण मेरिस्टमॅटिक सेल्स म्हणतो, पण त्या पर्टिक्युलर सेल्सच्या डिव्हिजनमुळे या पर्टिक्युलर रूटची लेंथ वाढणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली या पर्टिक्युलर सेल्समध्ये इथे डिव्हिजन जर होत असेल तर डिवाइड झालेले सेल्स नेक्स्ट झोनमध्ये ॲड होईल. तर सेकंड झोन आहे, दॅट झोन इट इज कॉल्ड एज झोन ऑफ इलॉंगेशन. हा झोन असा आहे की या पर्टिक्युलर झोनमध्ये सेल्स या झोननी ॲड केलेले आहे, पण इथे असलेल्या सेल्सला डिवाइड होता येत नाही, फक्त इलॉंगेट होता येते. म्हणजे इथे सेल्स प्रेझेंट आहे, पण या पर्टिक्युलर सेल्सला त्यांची लेंथ वाढवता येते. डायरेक्टली झोन ऑफ इलॉंगेशन ऑफ दिस पर्टिक्युलर रूट इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द लेंथ ऑफ द रूट. म्हणजे या झोनकडून फक्त सेल्स ॲड होईल, या झोनकडून सेल्स ॲड होणार नाही, पण सेल्सची लेंथ वाढेल. त्याच्यामुळे रूटची लेंथ वाढवायची असेल तर रिस्पॉन्सिबल झोन हा आहे, दॅट पर्टिक्युलर झोन इट इज कॉल्ड एज झोन ऑफ इलॉंगेशन. तिसरा झोन आहे, थर्ड झोन ऑफ दिस पर्टिक्युलर रूट इट इज कॉल्ड एज झोन ऑफ रूट हेअर्स. द झोन ऑफ रूट हेअर्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन. हा सगळ्यात इम्पॉर्टंट झोन आहे या रूटचा फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. पण या पर्टिक्युलर झोनमध्ये काय दिसते की ह्याचे जे आउटर सेल्स आहे, ज्यांना आपण इपिब्लेमा म्हणतो, नाही तर इपिडर्मल सेल्स म्हणतो, ते जे इपिडर्मल सेल्स आहे ते इलॉंगेट होतात, ट्युब्युलर दिसतात, थ्रेडसारखे दिसतात. आणि या ट्युब्युलर थ्रेड सारख्या स्ट्रक्चर्सला, द थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स, ट्युब्युलर स्ट्रक्चर्स विच आर प्रेझेंट ऑन द झोन ऑफ रूट हेअर्स और द झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन, दीज ट्युब्युलर स्ट्रक्चर्स दे आर कॉल्ड एज रूट हेअर्स. जर हे रूट हेअर्स नाही राहिलेस तर काय झालं असतं, तर या पर्टिक्युलर रूटच्या एवढ्याच रिजनला वॉटर ॲब्सॉर्ब करावं लागलं असतं. पण एवढ्याच रिजननी वॉटर ॲब्सॉर्ब केलेलं ते कमी पडेल, म्हणून या पर्टिक्युलर झोनच्या इपिडर्मल सेल्सनी आउटग्रोथ तयार केले. त्या आउटग्रोथला काय म्हणतो आपण, रूट हेअर्स. म्हणजे याचा अर्थ रूट हेअर्स तयार केल्याने काय झालं, these root hairs they increases the surface area for the absorption of water and minerals. म्हणजे इनडायरेक्टली एवढ्या झोनचा जो सरफेस एरिया आहे हा रूट हेअर्सनी काय केला, इन्क्रीज केला. आणि जेवढा रूट हेअर्सनी सरफेस इन्क्रीज केला तेवढा त्या पर्टिक्युलर प्लांटच्या त्या रूटला वॉटर जास्त ॲब्सॉर्ब करता आलं, मिनरल जास्त ॲब्सॉर्ब करता आलं.
म्हणजे या रूट हेअर्सनी वॉटर ॲब्सॉर्ब केलं, मिनरल्स ॲब्सॉर्ब केलं, या झोनमध्ये आलं आणि ते आता पुढे प्लांटला ट्रान्सलोकेट करायचं जर असेल तर इनडायरेक्टली चौथा झोन आहे. दॅट झोन इट इज कॉल्ड ॲज झोन ऑफ मॅच्युरेशन. सो लास्ट झोन इट इज कॉल्ड ॲज झोन ऑफ मॅच्युरेशन. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज झोन ऑफ डिफरन्सिएशन. असा झोन आहे की या पर्टिक्युलर झोनमध्ये सेल्स टिश्यूज डिफरन्शिएट होईल, वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स तयार होईल, वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यूज तयार होईल आणि ते टिश्यूज आणि सेल्स मिळून वॉटर आणि मिनरल्स बाकीच्या प्लांटच्या पार्टला सप्लाय करेल. सो स्ट्रक्चरली दिस पर्टिक्युलर रूट इट शोज द प्रेझेन्स ऑफ 4 झोन्स. द 4 झोन्स आर झोन ऑफ सेल डिव्हिजन. इथे फक्त सेल्स डिवाइड होईल, सेल्स ॲड होईल पण इलॉंगेट नाही होणार. दुसरा झोन आहे झोन ऑफ इलॉंगेशन. इथे सेल्स ॲड होणार नाही, म्हणजे सेल्स डिवाइड होणार नाही पण सेल्सची लेंथ फक्त वाढेल. तिसरा झोन आहे असा झोन की ज्या पर्टिक्युलर झोनमध्ये फक्त रूट हेअर्स तुम्हाला दिसेल एक्सटर्नल सरफेसवर, त्या रूट हेअर्स करून वॉटर आणि मिनरल्स ॲब्सॉर्ब होईल. चौथा झोन आहे दॅट इज कॉल्ड ॲज झोन ऑफ मॅच्युरेशन. इथे सेल्स टिश्यूज डिफरन्शिएट होईल, मॅच्युअर होईल आणि मॅच्युअर झालेले सेल्स टिश्यूज ॲब्सॉर्ब केलेलं वॉटर आणि मिनरल्स प्लांटला सप्लाय करेल. चला आता हे सगळं आपण मटेरियलमध्ये बघू ना. पार्ट्स ऑफ टिपिकल रूट. Root is the main organ of the plant for absorption of water and minerals, correct? Structurally, root is differentiated into 4 regions or zones besides root cap. या रूट कॅपला सोडून 4 regions प्रेझेंट आहे. 4 regions कोणते? तर पहिला रिजन आहे रिजन ऑफ सेल डिव्हिजन, दुसरा रिजन आहे रिजन ऑफ इलॉंगेशन, तिसरा रिजन आहे रिजन ऑफ रूट हेअर्स, चौथा रिजन आहे रिजन ऑफ मॅच्युरेशन. ओके, पहिला पहा रूट कॅप. द रूट कॅप इज प्रेझेंट ॲट द टीप ऑफ द रूट अपेक्स. It is a thick protective cap-like structure. Protective आहे. It protects the root tip while penetrating into the soil. की हे रूट जेव्हा सॉइलमध्ये जाईल, पेनिट्रेट होईल, त्यावेळेस त्या रूटला हार्म नाही झालं पाहिजे म्हणून एक टफ स्ट्रक्चर प्रेझेंट आहे टीपला. दॅट स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज अ रूट कॅप. दुसरा पार्ट आहे आता पहिला झोन सुरू होतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ झोन ऑर रिजन ऑफ सेल डिव्हिजन. हा आहे तो. It is present just behind the root cap and it consists of thin walled cells with dense cytoplasm and prominent nucleus having the capacity to divide, called as meristematic cells. असं म्हटलं आहे इथे असे सेल्स प्रेझेंट आहे की ज्या पर्टिक्युलर सेलची सेल वॉल थिन आहे, सायटोप्लाझम डेन्स आहे, न्यूक्लियस पण क्लिअर आहे, प्रॉमिनंट आहे आणि या सेल्सला डिवाइड होता येते म्हणून सच पर्टिक्युलर सेल्स आर कॉल्ड ॲज मेरिस्टेमॅटिक सेल्स. ठीक आहे. दुसरा झोन आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ झोन ऑफ region of elongation. It is present behind the zone of cell division. या सेल डिव्हिजनच्या झोनच्या मागे आहे हा and is about 4 to 8 millimeter in length. लेंथ त्या पर्टिक्युलर झोनची 4 to 8 millimeter आहे. In this region the cells undergo elongation. त्या पर्टिक्युलर रिजन मधल्या सेल्सला इलॉंगेट होता येते so that the roots grow in length. की त्या पर्टिक्युलर झोन ऑफ इलॉंगेशनच्या झोनमुळे रिजनमुळे त्या पर्टिक्युलर रूटची लेंथ वाढते. तिसरा रिजन आहे दॅट इज कॉल्ड ॲज रिजन ऑर झोन ऑफ रूट हेअर्स ऑर ॲब्सॉर्प्शन. सगळ्यात इम्पॉर्टंट झोन आहे फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. इट इज प्रेझेंट जस्ट बिहाइंड द झोन ऑफ इलॉंगेशन. या झोन ऑफ इलॉंगेशनच्या हा मागे आहे अँड इज अबाउट 1 to 6 सेंटीमीटर इन लेंथ. 1 ते 6 सेंटीमीटर लेंथ एवढी लेंथ या पर्टिक्युलर झोनची असणार. इट इज कवर्ड विथ थाउजंड्स ऑफ युनिसेल्युलर ट्युब्युलर थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स. दे आर कॉल्ड ॲज रूट हेअर्स. की हा जो झोन आहे हा ट्युब्युलर युनिसेल्युलर स्ट्रक्चर्सनी कवर्ड असतो. दॅट पर्टिक्युलर युनिसेल्युलर ट्युब्युलर स्ट्रक्चर्स दे आर कॉल्ड ॲज रूट हेअर्स. द रूट हेअर्स इन्क्रीजेस द सरफेस एरिया ऑफ रूट फॉर ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. की हे रूट हेअर्स असेल तर सरफेस एरिया वाढवतील वॉटर ॲब्सॉर्प्शन आणि मिनरल ॲब्सॉर्प्शनसाठी. लास्ट झोन आहे चौथा झोन आहे दॅट इज कॉल्ड ॲज रिजन ऑर झोन ऑफ मॅच्युरेशन. त्यालाच म्हणतात झोन ऑफ डिफरन्सिएशन पुन्हा. इट इज प्रेझेंट जस्ट बिहाइंड द झोन ऑफ रूट हेअर्स. या झोनच्या हा मागचा झोन आहे किंवा याला इट इज प्रेझेंट जस्ट बिहाइंड द झोन ऑफ रूट हेअर्स ऑर ॲब्सॉर्प्शन. इन दिस रिजन सेल्स अंडरगो मॅच्युरेशन अँड डिफरन्सिएशन इन टू व्हेरियस टिश्यूज. या पर्टिक्युलर झोनमध्ये टिश्यूज आहे, सेल्स आहे, हे आता डिफरन्शिएट होईल आणि ॲब्सॉर्ब केलेलं वॉटर आणि मिनरल्स प्लांटला ट्रान्सलोकेट करेल. काय माहीत झालं होतं मग आपल्याला रूटमध्ये की रूटमध्ये किती पार्ट्स असतात किंवा किती झोन्स किंवा रिजन्स असतात? 4. कुठले कुठले झोन्स असतात? झोन ऑफ सेल डिव्हिजन, झोन ऑफ इलॉंगेशन, झोन ऑफ रूट हेअर्स अँड झोन ऑफ मॅच्युरेशन. पण या 4ही झोन्सपैकी वॉटर ॲब्सॉर्ब करायला, मिनरल्स ॲब्सॉर्ब करायला मेन झोन कोणता तर हा. दॅट झोन इट इज कॉल्ड ॲज झोन ऑफ रूट हेअर्स ऑर दॅट झोन इट इज कॉल्ड ॲज झोन ऑफ ॲब्सॉर्प्शन. म्हणजे इनडायरेक्टली सगळ्यात मेन झोन वॉटर ॲब्सॉर्प्शन मिनरल ॲब्सॉर्प्शनसाठी कोणता तर हा.
तर या पर्टिक्युलर झोनमध्ये मेन जे हे ट्युब्युलर स्ट्रक्चर दिसून राहिले यांना आपल्याला आता स्टडी करायचं आहे. दे आर कॉल्ड एज रूट हेअर्स. मग रूट हेअर म्हणजे काय? समजा फॉर एक्झाम्पल या पर्टिक्युलर झोनचा जो आउटर सेल आहे ज्याला आपण एपिडर्मल सेल म्हणतो, या इपिडर्मल सेलचं हे प्रोजेक्शन आहे, प्रोलॉंगेशन आहे. द प्रोलॉंगेशन ऑफ द इपिडर्मल सेल ऑफ द रूट इट इज कॉल्ड एज रूट हेअर. म्हणजे इनडायरेक्टली हे रूट हेअर या एपिडर्मिसवर नवीन तयार झालेलं नाही. हे रूट हेअर या इपिडर्मल सेलवर नवीन तयार झालेलं नाही. हाच इपिडर्मल सेल प्रोलॉंगेट झालेला आहे. म्हणजे इनडायरेक्टली हा पर्टिक्युलर इपिडर्मल सेल इलॉंगेट झालेला आहे. म्हणजे इलॉंगेट झालेला इपिडर्मल सेल असेल तर दॅट इज कॉल्ड एज रूट हेअर. या रूट हेअरमध्ये काय काय प्रेझेंट? ॲक्च्युली कसं असतं रूट हेअर? द रूट हेअर इट इज अ लॉंग स्ट्रक्चर, इट इज अ डेलिकेट स्ट्रक्चर, इट इज द मॉडिफिकेशन ऑफ द इपिडर्मल सेल ऑफ द रूट. इट शोज द प्रेझेन्स ऑफ रूट हेअरच्या आत चालू आहे पण इट शोज द प्रेझेन्स ऑफ centrally located large vacuole. That vacuole it is surrounded by cytoplasm. The cytoplasm it is then surrounded by two layers. The inner layer it is called as cell membrane or it is called as the plasma membrane, and the outer layer it is called as cell wall. In the center of this particular root hair there is presence of a large vacuole. आतमध्ये एक स्पेस आहे त्याला काय म्हणतो आपण? vacuole. This particular vacuole it is surrounded by a cytoplasm, the thin film of cytoplasm, and then this particular cytoplasm it is surrounded by plasma membrane and the cell wall. आत काय प्रेझेंट आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्यालाच काय म्हणतो आपण? सेल मेम्ब्रेन. बाहेर काय प्रेझेंट आहे? सेल वॉल. पण सेल वॉल इट इज डिफरन्शिएटेड इंटू टू लेयर्स, द आउटर लेयर अँड द इनर लेयर. द आउटर लेयर ऑफ द सेल वॉल इट इज मेड अप ऑफ पेक्टिन अँड द इनर लेयर ऑफ द सेल वॉल इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. सो पेक्टिन अँड सेल्युलोज टुगेदर इट इज कॉल्ड एज सेल वॉल. काय म्हटलं? द पेक्टिन अँड द सेल्युलोज टुगेदर इट इज कॉल्ड एज सेल वॉल. तर असं स्ट्रक्चर आहे. हे रूट हेअर असेल तर याचं काय फंक्शन आहे? दिस पर्टिक्युलर रूट हेअर इट इन्क्रीजेस द सरफेस एरिया ऑफ द इपिडर्मल सेल. म्हणजे हा जर इपिडर्मल सेल असा सरळ असता तर सरफेस एरिया एवढाच मिळाला असता. पण हा जो इपिडर्मल सेल आहे इलॉंगेट झाला त्याच्यामुळे सरफेस एरिया वाढला. जेवढा सरफेस एरिया वाढेल तेवढं वॉटर ॲब्सॉर्प्शन, मिनरल ॲब्सॉर्प्शन जास्त होईल. आता हेच इथे बघा. Okay, the root hairs are specialized modified delicate tubular prolongations of outer cells of the epidermis of the root. हे जे epidermal cells आहे त्याचे हे prolongations आहे पण कसे आहे? स्पेशलाइज्ड आहे, मॉडिफाइड आहे, डेलिकेट ट्युब्युलर स्ट्रक्चर्स आहे. द लेंथ ऑफ इच रूट हेअर इज अबाउट 1 to 10 मिलीमीटर. हे ऑब्झर्वेशन आहे की एका रूट हेअरची जी लेंथ आहे ही जवळजवळ 1 to 10 मिलीमीटर असणार. दे आर कलरलेस, अनब्रांचड अँड शॉर्ट लिव्ह. कलरलेस असतो, कुठला कलर नसतो, पुन्हा अनब्रांचड असतात आणि एक काही वेळापर्यंत काम केलेलं असेल तर ऑटोमॅटिकली ते डेड पण होऊन जातात. इपिडर्मल सेल सरळ होऊन जातो. असे जर शॉर्ट लिव्ड असेल तर त्याला म्हणतात एपिन्युरल. ईच रूट हेअर हॅज अ लार्ज सेंट्रल व्हॅक्युल सराउंडेड बाय, सेंटरमध्ये व्हॅक्युल आहे. ईच रूट हेअर हॅज अ लार्ज सेंट्रल व्हॅक्युल सराउंडेड बाय थिन फिल्म ऑफ सायटोप्लाझम. ही आहे सायटोप्लाझमची फिल्म जी डॉट्सने काढलेली आहे, थिन फिल्म ऑफ सायटोप्लाझम. The cytoplasm is then surrounded by plasma membrane and thin cell wall. Yes, plasma membrane च्या around पुन्हा एक layer आहे that is called as the cell wall. पण the cell wall is with two layers. की cell wall मध्ये परत दोन layers आहे. That is the outer layer is made up of pectin and the inner layer is made up of cellulose. ही बाहेरची जी लाईन दाखवलेली आहे ही सेल वॉल आहे पण या एका सेल वॉल मध्ये ह्या दोन लाईन म्हणजे पेक्टिन आणि सेल्युलोज नाही, फक्त बाहेरची सेल वॉल आहे याच्या आत दोन लेयर्स आहे. द आउटर इट इज मेड अप ऑफ पेक्टिन, द इनर इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. पण पुढे पहा, द सेल वॉल इज फ्रीली परमिएबल बट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. की ही सेल वॉल सराउंडिंग कंडिशन मधलं किंवा या सॉइल मधलं वॉटर, सेल वॉल वॉटर आहे, मिनरल्स आहे, हे डायरेक्ट जाऊ देईल. म्हणजे सेल वॉलचं नेचर कसं आहे तर परमिएबल आहे. पण सेल वॉलच्या आत सायटोप्लाझम किंवा या व्हॅक्युल पर्यंत जर वॉटर जायचं असेल तर मध्ये एक ब्रेक आहे, तो म्हणजे कोणतं? प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन ते वॉटर येऊ द्यायचं की नाही, मिनरल्स येऊ द्यायचं ना की नाही हे ठरवेल. म्हणून सेल वॉल इज परमिएबल टू सबस्टन्सेस ॲज वेल ॲज प्लाझ्मा मेम्ब्रेन. इफ इट इज ऑब्झर्व दिस पर्टिक्युलर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज सिलेक्टिव्हली परमिएबल. सेल वॉल कुठलंही मटेरियल आतमध्ये अलाव करेल एंट्रीला, पण प्लाझ्मा मेम्ब्रेन अलाव नाही करणार, सिलेक्टेड मटेरियल अलाव करेल एंट्रीला.